पुण्याचे मामा. पुण्यात प्रत्येक सिग्नलला नो एंट्रीला अगदी आडमार्गे तुमची उत्साहाने वाट पाहत असणाऱ्या व्यक्तींना पुण्याचे मामा असे म्हणतात. असेच मामांसोबत घडलेले काही प्रसंग पहिला. आपण स्वतः हेल्मेट घातलं नाही तरी चालेल, पण दुसऱ्यांच्या सुरक्षेचा विचार आमचे मामा खूप मनापासून करतात. कॉलेजमध्ये असताना एकदा मामांची गाठ पडली होती. हेल्मेट नाही घातलं मुला? सर, इथे जवळच जायचं आहे म्हणून नाही घातलं. अरे, तुमच्या सेफ्टीसाठीच आहे ना ते, आणि हेल्मेट न घालून वाहन चालवणे हा गुन्हा आहे, ह्याला दंड होतो. आता मी त्यांची 2 चाकी पाहिली तर तिथं कुठं हेल्मेट नव्हतं. रस्त्यावर पण काही जण बिना हेल्मेटच चालले होते. पण आपल्याला पुढे उशीर नको म्हणून मी कॉलेजचं ID कार्ड दाखवून त्यांना विनंती केली, सर, मला लेक्चरला उशीर होतोय, प्लीज मला जाऊ द्या. मामा माझ्याकडे बघून थोडे हसले आणि म्हणाले, ठीक आहे जा, पण परत हेल्मेट दिसलं नाही तर दंड घेईल. त्यांनी दंड घेतला नाही म्हणून त्यांचे आभार मानून मी तिथून काढता पाय घेतला. त्यानंतर मात्र मी न चुकता हेल्मेट घालतो. प्रसंग दुसरा. एकदा कामावरून घरी जाताना 1.5 मिनिटाचा सिग्नल लागला होता. म्हटलं आपली 30 सेकंदाची रील तोपर्यंत बघून होईल म्हणून मी आपला मोबाईल काढला. मामा जवळच होते. नाराज झाले, लगेच भेटायला आले. गाडीवर असताना फोन वापरणे हा गुन्हा आहे. साहेब, एवढा मोठा सिग्नल आहे, सिग्नल सुटायच्या आत मी फोन ठेवतो, असं उत्तर देतानाच मी पटकन फोन खिशात टाकला. तेवढ्यात मामांची नजर एका सिग्नल मोडणाऱ्या व्यक्तीवर गेली आणि त्यांनी माझा पाहुणचार सोडला. दुसऱ्या दिवशी मी त्याच सिग्नलला मामांना इतर सहकाऱ्यांसोबत सेल्फी घेताना पाहिलं. त्यावेळेस वाहतूक कोंडी व्हायला लागली होती, पण कदाचित त्यांना पण त्यांच्या वर्कलोडची स्टोरी टाकायची असावी असा विचार मनात येऊन गेला. प्रसंग तिसरा. एकदा शॉर्टकट म्हणून मी नो एंट्रीमध्ये गाडी वळवली. मामा अगदी पांडुरंगासारखे कमरेवर हात ठेवून माझी वाट पाहत होते. नो एंट्री आहे, लिहिता वाचता येत नाही का तुम्हाला? शिकलेले ना तुम्ही? मामांचा राग साहजिकच होता. माझ्या अशा वर्तणुकीमुळे ते दुखावले होते. असाच थोडा वेळ प्रश्न उत्तरात गेला, पण शेवटी मामा पण आपलेच. त्यांनी त्यांच्या हिताचं पाहिलं, मी माझ्या हिताचं पाहिलं, आणि अखेर एका नारंगी पताकावर दोघांनी समाधान मानून त्या घटनेची सांगता केली. मामांचे असे अनेक प्रसंग आहेत, पण ते नंतर कधीतरी. या व्हिडिओद्वारे आम्ही कोणाला दुखवू इच्छित नाही. कोणी नाराज झाल्यास आम्ही त्यांची मनापासून क्षमा मागतो. तुम्हालाही असे काही प्रसंग आले असतील तर ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, मामांना दुखवू नका, ते तुम्हाला दुखवणार नाहीत. वाहतुकीचे नियम पाळा, सतर्क राहा, सुरक्षित राहा.